कार्तिक महात्म्य अध्याय 17. श्री गणेशाय नमः. नारद म्हणतात, राजा, इकडे जालंधराने शंकर अद्भुत पराक्रमी असे पाहून त्यांना मोह पाडण्याकरिता मायेची पार्वती निर्माण केली. त्या पार्वतीला रथावर बांधिले आहे. ती रडत आहे व तिला निशुंभ वगैरे दैत्य मारित आहेत असे शंकरांनी पाहिले. त्या पार्वतीला रथावर बांधिले आहे, ती रडत आहे व तिला निशुंभ वगैरे दैत्य मारित आहेत असे शंकरांनी पाहिले. अशा प्रकारची पार्वती पाहून शंकरास वाईट वाटले आणि क्षणभर आपले सामर्थ्य विसरून खाली मान घातली. नंतर जलंधराने शंकराचे मस्तक, छाती व पोट यावर 3 बाण मारले. ते पिसापर्यंत आत शिरले. ही माया आहे असे विष्णूने सुचविले. तेव्हा शंकरांनी आपले ज्वालामालांती अति भयंकर असे उग्र रूप प्रकट केले. ते शंकराचे भयंकर रूप पाहून दैत्य पाहिले. शंकरापुढे उभे राहिनात. दश दिशांनी पळू लागले. तेव्हा शंकराने शुंभ निशुंभाला श्राप दिला की तुम्ही माझ्या युद्धात पळालात तर पुढे पार्वतीच्या हातून मराल. पुन्हा जलंधराने शंकरावर बाणांचा वर्षा करून बाणांच्या अंधाराने आकाश व पृथ्वी व्यापून टाकले. शंकर वेगाने तो बाणांचा समुदाय तोडीत आहे. इतक्या जलंधराने जलदीने वृषभास परिघाने मारिले. त्या माराने वृषभ रणातून परत फिरला. शंकराने ओढून परत फिरले तरी तो रणभूमीवर उभा राहिना. तेव्हा उग्ररूपी शंकर फार रागावले आणि त्यांनी सूर्यासारखे तेजस्वी सुदर्शन चक्र वेगाने जलंधरावर फेकले. ते तेजाने पृथ्वी व आकाश व्यापणारे चक्र जलंधराचे शिरहरण करून जमिनीवर पाडले. शरीर रथातून खाली पडले. तेव्हा पृथ्वी दणाणली. त्याच्या देहातून तेज निघाले. ते शंकराच्या शरीरात लय पावले. वृंदेच्या देहातून तेज निघाले. ते पार्वतीच्या शरीरात लय पावले. तेव्हा ब्रह्मा देवाधिक सर्व देवांचे नेत्र आनंदाने प्रफुल्लित झाले. अशा देवाने शंकराला नमस्कार केला व विष्णूच्या चरित्राची प्रशंसा केली. देव म्हणतात, महादेवा, तुम्ही शत्रूच्या भयापासून देवांचे रक्षण केले. परंतु दुसरी एक भीती उत्पन्न झाली आहे. वृंदेच्या लावण्याला भुलून विष्णू मोहित होऊन राहिले आहेत. त्याला काय करावे? शंकर म्हणतात, देव हो, तुम्ही विष्णूंचा मोह नाहीसा होण्याकरिता मोहिनी मायेला शरण जा. ती दयाळू आहे, तुमचे कार्य करेल. नारद म्हणतात, राजा, याप्रमाणे बोलून भूतगणांसह शंकर अंतर्धान पावले. देवांनी भक्त वत्सल जी मूल प्रकृती माया तिची स्तुती केली. देव म्हणतात, उत्पत्ती, स्थिती व नाश याला कारण जे सत्व रज तम हे गुण जिच्यापासून झाले व जिच्या इच्छेने हे सर्व जग उत्पत्ती व लयाला पावते, अशा त्या मूल प्रकृतीला आमचा नमस्कार असो. जी 23 प्रकारच्या भेदाने बोधली जाते व जी सर्व जग व्यापून राहते, जिची रूपे व कर्मे आम्हा अज्ञ देवांना व ब्रह्म विष्णू शंकर या तिघांनाही समजत नाहीत, त्या मूल प्रकृतीला आम्ही नमस्कार करीतो. जिची नित्य भक्ती केली असता त्या पुरुषाला दारिद्र्याचे भय, मोह व पराभव ही प्राप्त होत नाहीत, अशी भक्त वत्सल मूल प्रकृती, तिला नमस्कार करीतो. नारद म्हणतात, हे स्तोत्र जे त्रिकाल पठन करतील त्यांना दरिद्र, मोह व दुःख ही स्पर्श करणार नाहीत. याप्रमाणे देवाने स्तुती केली. तेव्हा त्यांना गगनात आपल्या ज्वालांनी सर्व दिशा व्यापल्या आहेत असे तेजमंडळ दिसले व त्या तेजाच्या माध्यमातून त्यांनी आकाशवाणी ऐकली. शक्ती म्हणतो, देव हो, 3 गुणांनी मीच 3 प्रकारची होऊन राहते. सत्व रज तम 3 गुणांनी गौरी, लक्ष्मी व सरस्वती या नावांनी मीच आहे. तर देव हो, त्याचकडे जा, म्हणजे त्या तुमचे कार्य करतील. नारद म्हणाले, हे भाषण देवाने ऐकल्यावर ते तेज गुप्त झाले व देवांना आनंद होऊन चमत्कार वाटला. त्या शक्तीच्या वाक्याने प्रेरित झालेले देव, गौरी, लक्ष्मी व सरस्वती त्याचकडे जाऊन त्यांना भक्तिपूर्वक नमस्कार करीतही झाले. तेव्हा त्या देवी प्रणत देवांना पाहून कृपाळूपणाने तिघींनी देवांना पृथक पृथक बीजे देऊन भाषण केले. देवी म्हणतात, हे बीजे जेथे विष्णू बसले आहेत तेथे पेरा, म्हणजे तुमची कार्यसिद्धीच पावेल. नारद म्हणाले, तेव्हा सर्व देवांना मोठा आनंद झाला. ती बीजे घेऊन जेथे विष्णू वृंदेकरिता जमिनीवर उदास होऊन बसले होते तेथे ती पेरून टाकली. नारद म्हणतात, राजा, याप्रमाणे सत्य वाक्याचे महात्म्य सांगितले. ही कथा जो पठण करेल किंवा ऐकेल तो स्वर्ग लोकात जाईल. जिला पुत्र नाही अशी स्त्री किंवा पुरुष यांनी एकचित्तानेही श्रवण केली तर त्यांची संकटे दूर होतील, विघ्ने येणार नाहीत. इति श्री पद्मपुराणे कार्तिक मास महात्म्य 17 चरणार्पणमस्तु.